मराठा समाजाचा विचार करताना ओबीसी समाजाचा अहित होऊ देणार नाही। ओबीसीचा उद्धार आणि विकास करण्याचं शिवकार्य आम्ही करणारच, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। बीडच्या आष्टीमध्ये प्रथमच जरांगे पाटील, मुख्यमंत्री फडणवीस आणि सुरेश धस यांचे फोटो एकाच बॅनरवर। देवेंद्र बाहुबली, आरक्षणाचे जनक, लढाई जिंकली बरं का, बॅनरवर उल्लेख। फडणवीसांना न कळवताच सरकारमधील एका मंत्र्यानं परस्पर जाहिराती दिल्या। हे मंत्री भाजपचे नसून मित्रपक्षाचे असल्याची माहिती, रोहित पवारांचा दावा। संघाच्या मुख्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि परिसरामध्ये पुतळा लावा। मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीवर 40 ते 50 कोटींचा खर्च, प्रतिमा सुधारण्यासाठी जाहिरात दिली, संजय राऊतांची टीका। संजय राऊत यांची वैचारिक सुनता झाली, त्यांना शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, भाजपच्या नवनाथ बन यांचा हल्लाबोल। संजय राऊतांचा संघाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या श्रद्धेबद्दलचे त्यांचे ज्ञान कच्चं, भारतातील संघाच्या कोणत्याही कार्यालयाला भेट दिल्यावर त्यांचं अज्ञान दूर होईल, चंद्रकांत पाटील यांची ट्विट करत संजय राऊतांवर टीका। मुंबई आणि ठाण्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा देवाभाऊ उल्लेख असलेले बॅनर। मराठा आरक्षणावर भाजपचं कॅम्पेन, तर आम्ही श्रेयवादाच्या लढाईमध्ये नाही, विकास महत्वाचा, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। बावनकुळे साहेब, 40 काय 400 कोटी खर्च करा, पण जाहिराती निनावी का? निनावी जाहिराती म्हणजे उपकाराची परतफेड असते, हे माहिती असेलच, ट्विट करत रोहित पवारांचा चंद्रशेखर बावनकुळेंना सवाल। फडणवीसांचे पोस्टर लागलेच पाहिजेत, मराठा मुख्यमंत्र्यांनी न घेतलेला निर्णय फडणवीसांनी घेतला, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं विधान। जीआर ओबीसींवर घाला घालणारा सरकारची भूमिका ओबीसी विरोधी, हक्काचं रक्षण करावं लागणार, वडेट्टीवारांचा आरोप, तर वडेट्टीवारांकडून आजच्या बैठकीला येण्याचं ओबीसी नेत्यांना आवाहन। पश्चिम महाराष्ट्रामधील कुणीही आरक्षणापासून वंचित राहणार नाही, ओबीसींनी मराठ्यांच्या विरोधात लढण्यापेक्षा जातीसाठी लढावं, कुणाला गैरसमज पसरवायचे असतील तर पसरू द्या, जरांगेंची वडेट्टीवारांवर टीका। कोर्टामध्ये जाण्याचा सगळ्यांना अधिकार, न्यायालयीन लढाई झाल्यास शासन योग्य बाजू मांडेल, चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्ट। ओबीसींचं आरक्षण मराठ्यांना द्या असं फडणवीसांनी सांगितलं नाही, शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक। देशात नरेंद्र, राज्यामध्ये देवेंद्रमुळे वंचित घटकाला न्याय मिळतोय, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची प्रतिक्रिया। मनोज जरांगे स्वतःचे मत वाढवण्यासाठीच आंदोलन करतात, मराठा समन्वयक डॉक्टर संजय लाखे पाटील यांची टीका। जरांगे मराठा समाजाचं नुकसान करत आहेत, जरांगेची मागणी आरक्षणाची नाही तर राजकीय, लाखे पाटलांची प्रतिक्रिया। हैदराबाद गॅझेट संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल, मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक आणि सहकारी गंगाधर काळकुटे यांच्याकडून कॅव्हेट दाखल। जीआरच्या विरोधात याचिका आल्यास कोर्टाला मराठा समाजाची बाजू ऐकून घ्यावी लागणार, कॅव्हेटमुळे न्यायालय जीआरला एकतर्फी स्थगिती देऊ शकणार नाही। मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये आत्महत्या केलेल्या किंवा मृत्युमुखी पडलेल्या 7 मराठा बांधवांच्या वारसांना राज्य सरकारच्या वतीनं आर्थिक मदत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या 7 मराठा बांधवांच्या वारसांच्या नावावर प्रत्येकी 10 लाख रुपये पडताळणी करून वर्ग केले जाणार। फडणवीसांनी दिलेलं आरक्षण काँग्रेसला टिकवता आलं नाही, तर काही लोक राजकीय सदम्यातून बाहेर न आल्यानं टीका करतात, बाळासाहेब थोरातांच्या टीकेवरून राधाकृष्ण विखे पाटलांचा पलटवार। मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान 3 आंदोलकांचा मृत्यू, बीडमधील मृत आंदोलकांच्या कुटुंबाला तानाजी सावंतांची मदत। सावंतांकडून बीड जिल्ह्यातील 3 पीडित कुटुंबांना प्रत्येकी 3 लाख रुपयांची मदत। अजित पवारांच्या बोलण्याचा कोणीही समर्थन करू शकत नाही, अजित पवार त्यांच्या स्वभावाप्रमाणे बोलले, पण ते चुकीचं होतं, आयपीएस अधिकाऱ्याशी झालेल्या वादावरून प्रवीण दरेकरांचं वक्तव्य। अजित पवारांच्या विरोधात अंजली दमानी यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, अजित पवारांनी महिला आयपीएस अधिकाऱ्याला धमकावलं, अजित पवारांच्या विरोधात गुन्हा दाखल करून घेणार, दमानी यांचा इशारा। गेवराईमध्ये ओबीसी बांधवांकडून लक्ष्मण हाकेंचं जंगी स्वागत, लक्ष्मण हाकेंची विजयसिंह पंडितांवर जहरी टीका, तर काही दिवसांपूर्वी विजयसिंह पंडित आणि हाकेंसह समर्थकांमध्ये राडा झाला होता। राजकारणामध्ये जे नवीन पुढारी आहेत त्यांचं समाजासाठीचं काही योगदान नाही, अपघातानं तयार झालेली माणसं राजकारण करतायत, लक्ष्मण हाकेंचं नाव न घेता राधाकृष्ण विखे पाटलांची टीका। अंजना कृष्णांच्या बॅनरला दुग्धाभिषेक आंदोलन प्रकरणी गुन्हा दाखल, जनशक्ती शेतकरी संघटनेचे अतुल खुपसेंसह 10 जणांच्या विरोधात गुन्हा। तुम्ही जेवढा पालकमंत्री पदाबाबत बोलाल तेवढा विषय लांबणीवर जाईल, याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, माझा तो विषय नाही, रायगडच्या पालकमंत्री पदावर प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया। लोकसभेमध्ये मुख्य सचिवावर हक्कभंग आणणार, पर्यटनाच्या विकास आराखड्याची अंमलबजावणी होत नाही, सोलापूर जिल्ह्यामधल्या जनतेला घाण पाणी प्यावं लागतंय, धैर्यशील मोहिते पाटील आक्रमक।
पालकमंत्री नरहरी झिरवाळ हिंगोलीकडे लक्ष देत नाहीत. हिंगोलीचे ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांचं मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्र्यांना पत्र. पालकमंत्री बदलण्याची मागणी. हिंगोलीमध्ये 17 सप्टेंबर रोजी ओबीसींच्या एल्गार मोर्चाचं आयोजन. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात निघणार मोर्चा. कळमनुरी शहरातील महात्मा फुले पुतळ्यापासून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकणार मोर्चा. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेची बैठक. श्रीकांत शिंदेंनी खासदारांची बैठक बोलावली. 9 सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोल्हापूर शिक्षक बँकेच्या सभेमध्ये गोंधळ. सत्ताधारी उत्तर देत नसल्यामुळे विरोधकांकडून सभात्याग. सत्ताधाऱ्यांनी शिवीगाळ केल्याचा विरोधकांचा आरोप. पुण्याच्या राजगुरुनगर सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये राडा. राजगुरुनगर सहकारी बँकेचे सभासद एकमेकांना भिडले. संचालक मंडळाला प्रश्न विचारताना सभासदांमध्ये हाणामारी. बाजार समिती संचालकांच्या डोक्यामध्ये माईक मारल्याचा प्रकार. नातवाला घेतलेल्या टेस्लारूपी खेळण्याची किंमत किती आहे काका? एवढा पैसा कुठून आला काका? अभिनेता आस्ताद काळेचा पोस्टमधून मंत्री प्रताप सरनाईकांना सवाल. रत्नागिरीच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये शिवसेना नेते राजन साळवी आणि मंत्री उदय सामंत यांच्यामध्ये ढोल वाजवण्याची जुगलबंदी. मिरवणुकीमध्ये रंगलेल्या जुगलबंदीनं उपस्थितांची मनं जिंकली. हे दोन्ही नेते एकेकाळी एकमेकांचे कट्टर विरोधी होते. नवी मुंबई महानगरपालिकेच्या तलावामध्ये 10,678 गणपती विसर्जन. त्यात घरगुती 9,929 मूर्ती तर सार्वजनिक मंडळांच्या 749 मूर्तींचं विसर्जन. अंबरनाथमध्ये बाप्पासमोरील मोदकाचा लिलाव. तब्बल 1,85,000ची बोली. खाटूश्याम मित्रमंडळानं जपली लिलावाची परंपरा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये इतर पक्षातील नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करतायत. भाजपकडून राज्यामध्ये होत असलेल्या विकासाला पाहून प्रवेश सुरू. प्रदेश सरचिटणीस विजय चौधरींची प्रतिक्रिया. धुळ्यातील अजितदादांच्या राष्ट्रवादीचे विशात जहागीरदार एमआयएमच्या वाटेवर. नुकतीच एमआयएम पक्षाचे प्रमुख ओबीसी यांची भेट घेतली. पालघर विरारमध्ये जुन्या इमारतीमध्ये पहिल्या माळ्यावरील घराचा स्लॅब कोसळला. श्री गणेशा सोसायटीमधील घटना. दुर्घटनेमध्ये एकाच कुटुंबातील 3 जण किरकोळ जखमी. लातूरच्या उदगीरमध्ये अनैतिक संबंधातून 45 वर्षीय व्यक्तीची हत्या. हत्येनंतर मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकला. उदगीर पोलिसांकडून दोघांना अटक. नैसरपुरमधल्या न्यू जन कल्याण सोसायटीमधील 23 मजली इमारतीला आग. आगीच्या घटनेमध्ये महिलेचा मृत्यू तर 5 जण जखमी. अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं. खग्रास चंद्रग्रहण असल्यानं तुळजाभवानी मातेला सोहळ्यामध्ये ठेवण्यात आलं. तुळजाभवानी देवीच्या पूजाविधीच्या वेळेमध्ये सुद्धा बदल करण्यात आला. धुळे जिल्ह्यामध्ये शेतामध्ये वीज वितरण कंपनीच्या तारामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता. वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणावर शेतकऱ्यांचा संताप. शेतामध्ये अग्निस्पर्श होण्याच्या उंचीवर तारा लटकल्या. लटकलेल्या तारांची दुरुस्ती करण्याची शेतकऱ्याची मागणी. नंदुरबारच्या शहादामध्ये नाल्याला पूर. 4 चाकी गाडी वाहून गेली. ड्रायव्हर आणि क्लीनर सुदैवानं वाचले. गाडी वाहून जातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.